मंडळी नमस्कार. तुम्हाला इकडे माझ्या हातामध्ये हे जे छोटंसं जे पिल्लू दिसतंय हे पिल्लू माझ्या मते कबुतराचं आहे, पण ते नक्की कबुतराचं आहे का नाही ह्याच्याविषयी मला काही नक्की गॅरंटी नाही आहे. त्याचा जो रंग आहे तो बऱ्यापैकी काळा आहे, म्हणजे काळपट आहे. कबुतराचं पिल्लू साधारणपणे एवढं काळं नसतं. सो एवढं काळं पिल्लू मी आत्ता पहिल्यांदाच बघतो आहे. आपल्या शेजारी नेरळला एक साई हॉस्पिटल म्हणून आहे, तर तिकडच्या कराड डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं की त्यांच्या हॉस्पिटलच्या बाहेर एक पिल्लू आहे, तर ते आपण इकडे आता घेऊन आलेलो आहोत. आणि त्याचं एक्झॅक्टली घरटं किंवा त्याचे एक्झॅक्टली आई बाबा आपल्याला न समजल्यामुळे मला अजून एक्झॅक्टली माहीत नाही की हे कुठलं पिल्लू आहे. पण हे जर का कबुतराचं पिल्लू असेल, ज्याच्याविषयी मला माहिती आहे की हे जर का कबुतराचं जर का पिल्लू असेल, तर हे साधारणपणे आता एक आठवडा किंवा 10 दिवसाचं साधारणपणे हे पिल्लू आहे आणि बऱ्यापैकी ॲक्टिव्ह आहे. काल रात्री आमच्याकडे हे पिल्लू आलं. काल रात्रीपासून आपण त्याला खायला घालतो आहे आणि आपण त्याला हे खायला बनवलेलं आहे. आता सध्या भरपूर प्रमाणामध्ये म्हणजे इव्हन शहरांमध्ये भरपूर कबुतरांची पिल्लं असतात. कबुतरं भरपूर प्रमाणामध्ये असतात. त्यांची जी पिल्लं असतात, काही लोक त्यांना वाचवतात, काही मांजरी किंवा काही इतर गोष्टी त्याला पाडतात किंवा इव्हन गव्हर्नमेंटसुद्धा त्यांना पाडतात. तर अशा वेळेला ही पिल्लं जी असतात, ह्या पिल्लांना जर का काही लोकांना वाचवायचं असेल तर आपण त्यांना, हे आम्ही तुम्हाला दिसतं की इकडे एक त्याची पावडर तयार केलेली आहे. ही पावडर जी असते त्याच्यामध्ये आपण साधारणपणे 1 चमचा आपल्या सगळ्यांच्या इकडेच असणारं म्हणजे गव्हाचं पीठ, त्याच्यानंतर 1 चमचा आपण इकडे बेसन त्याच्यामध्ये टाकतो, त्याच्यानंतर एक आपण त्याच्यामध्ये ग्लुकोजचं बिस्किट टाकतो आणि याच्यामध्ये पाणी टाकतो. आणि असं पाणी करून म्हणजे ऑफकोर्स त्याची पण पेस्ट करून ठेवतो. त्याच्यामध्ये आपण सोयाबीनची सुद्धा पावडर टाकतो अर्धा चमचा, किंवा एक सोया नगेट्स जे असतात, एक 4-5 सोया नगेट्ससुद्धा आपण त्याच्यामध्ये क्रश करून टाकतो. त्याच्याशी पावडर बनवतो आणि ती जी पावडर आहे ही दिवसातनं 3 ते 4 वेळेला, हे बघा तुम्हाला असं दिसतं आहे, हे बघा तुम्हाला हे जे असं दिसतं आहे, हे साधारणपणे अशा कन्सिस्टन्सीमध्ये, हे थोडं आता जरा जास्त पातळ झालं आहे, पण साधारणपणे अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपण त्याला देतो. आणि हे त्याला भरवण्यासाठी आपली सिरिंज आपल्याकडे असते. आणि हे पिल्लू इकडे आलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला इकडे दिसत आहेत की तिकडे कुठे गेलं मांजर, हे बघा ते वरती मांजर टपलेलं आहे, त्याचं नाव पुष्पा. त्याच्यानंतर इथे डॉली टपलेली आहे. तिथे मॅक्स जो आलेला आहे तो मॅक्स आपला मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडनं कुठं तरी घाण होऊन आलेला आहे. आणि असे सगळेचे सगळेजण इकडे आलेले आहेत. सो मंडळी, आपल्याकडे सिरिंज आहे आणि हे जे खाणं जे आहे हे आपण बऱ्यापैकी लिक्विड करून घेतलेलं आहे, जेणेकरून त्याला त्याची जी पाण्याची, त्याची जी मॉइश्चरची सुद्धा गरज आहे, ती त्याची मॉइश्चरची गरजसुद्धा त्याच्यामध्ये साध्य होते. तर ह्या खाण्यामध्ये, हे खाणं जे असतं हे मिमिक करतं. म्हणजे हे साधारणपणे अशा त्याचं जे पेरेंट्स असतात, मोठे जे कबूतर जे असतं, ते कबूतर हे त्याच्या तोंडामध्ये एक प्रकारचं व्यवस्थित रस, एक वेगळा प्रकारचा रस बनवतं. तो जो रस असतो तसे वेगवेगळे जे दाणे ते खातात, त्या दाण्यापासून तो रस बनवलेला असतो. आणि यांना खायला देण्यासाठी हे बघा, हा जो भाग आहे त्याचा, ऑफकोर्स हे त्याचे पंख आहेत, हे इथे तुम्हाला हे जे असं गुबगुबीत जे दिसतं आहे, हे बघा इथे तुम्हाला जे गुबगुबीत दिसत असेल, तर हा गुबगुबीत भाग जो आहे हा त्याच्या तिथे त्याचं पहिली जागा आहे जिथे सगळं स्टोअर केलं जातं अन्न. आणि त्याला आता खायला देण्यासाठी एकदमच तुणतुणत आहे, त्याच्यामुळे हे बघा याची चोच जी आहे, खालची चोच, ती अशी खालची चोच 2 हातांमध्ये अशी पकडलेली आहे. आणि त्याच्यानंतर सिरिंजनी थोडं 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 तुम्हाला दिसत असेल आणि ते व्यवस्थित त्याला खात आहे सुद्धा. त्याचे जिभेच्या वरती ठेवण्याचा आपण प्रयत्न करायचा, जेणेकरून त्याच्या, आणि तो कितीही साधा जीव जरी असला तरी जेवण म्हणलं की तो एकदम व्यवस्थित त्या गोष्टीचं व्यवस्थित त्याने लगेच बघा कसं तोंड उघडून व्यवस्थित कसं एकंदर अत्यंत फॉरेन अशा माणसालासुद्धा ते कोऑपरेट करते. आणि माझ्या मते हा पारवा असेल, म्हणजे जो ज्याला आपण जंगली हे म्हणतो कबूतर, जे काळपट रंगाचं असतं आणि चंदेरी रंगाचं असतं, त्याच्याने भरपूर असे वेगवेगळे चंदेरी पोटापाशी रंग असतात, तो असेल असं मला वाटतं.
किंवा त्याच्यासारखा दुसरा कोणता तरी पक्षीसुद्धा असू शकतो. तुम्हाला इथे दिसतंय बघा, हे जे आहे ना, हे पोटापाशी ही जी मऊ जी त्याची सॅक आहे ही साधारणपणे 2/3 भरायला पाहिजे. साधारणपणे थोडीशी अशी कडक वाळ लागायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग सो अशा प्रकारे मंडळी हे त्याचं आता सकाळचं खाणं झालेलं आहे. त्याची ती सॅक पूर्ण भरलेली नाही आहे, पण त्याचं हे पहिलंच एकंदरीत आपल्याकडचं जेवण असल्यामुळे मी आता त्याला जास्त भरवणार नाही आहे. आत्ता हे बऱ्यापैकी स्ट्रॉंग वाटतं आहे. म्हणजे जेव्हा ते काय त्याच्या घरट्यातनं पडलं असेल तेव्हा काय फार मोठा फॉल वगैरे असेल असं मला वाटत नाही. आणि ह्याला जरी हे करताना थोडंसं ते बरबटलं तरीसुद्धा आपण त्याला कोणत्या प्रकारे पाणी न लावता त्याला अशाच प्रकारे त्याला कोरड्या फडक्यामध्ये त्याला साधारणपणे पुसून, ते कापूस ठेवलेला आहे त्याला साधारणपणे कापसाने त्याची चोच पुसून त्याला आपण परत ह्याच्यामध्येच ठेवून देणार आहोत. म्हणजे तुम्हाला त्याचं दिसतंय इकडे घरटं तयार केलेलं आहे. या घरट्यामध्ये त्याची खालती एक खराब फडकं, त्याच्यावरती आपण म्हणजे खराब म्हणजे स्वच्छ फडकं आहे, त्याच्यामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन काही नको, फंगल इन्फेक्शन नको, फडकं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती इकडे गवत ठेवलेलं आहे. हे टप्परवेअरचा डबा आहे आणि त्याला वरती भोक आहेत आणि हे अशा प्रकारे त्याला पूर्णपणे बंद करून ठेवतो. आता हे जे आपण ठेवतो ते आपण घरामध्ये ठेवतो. जिथे पूर्ण AC वगैरे आहे अशा ठिकाणी आपण ठेवत नाही. जिथे AC नाही आहे, ऑफकोर्स शेतावरती AC नसतो सगळीकडे, पण जिथे शहरांमध्ये वगैरे तुम्ही जर का केलं तर ACच्या ठिकाणी ठेवू नका, कारण त्यांना ऊब खूप महत्त्वाची आहे. ते ऊब असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ते खूप उबेमध्ये असतं. तर अगदी 37-40 डिग्री, 38 डिग्री किंवा अगदी 39 डिग्री वगैरे सुद्धा त्यांना मिळालं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण टेम्परेचर खाली जाता कामा नये. आणि प्लस ऑफकोर्स शेतावरती एक प्रॉब्लेम असा असतो की बघा, तुम्हाला पाठीमागे जे दिसतं आहे हे असे लोक, त्याच्यानंतर ही तुम्हाला इकडे दिसते कोल्हा, आमचा कोल्हा आहे. त्याच्यानंतर ते दोघंजणं नवीन जे इन्क्विजिटिव्ह आहेत, ज्यांना माहिती नाही, ते पटकन काहीतरी करू शकतात. आणि त्याच्यानंतर आमचा हा जो कधी उपाशी असतो. अशा अनेक प्रकार इथे आजूबाजूला असतात. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींपासून करण्यासाठी त्याला इकडे टपरवेअरच्या डब्यामध्ये ठेवणं आणि त्याला भोकं पाडणं कधी चांगलं. असा तुम्ही डबा एखादा तुमच्या मुलांसाठी किंवा तुमच्या घरामध्ये मुलं असतील तर तुम्ही डेफिनेटली करून ठेवा, कारण की बरेच वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही अशा वाचवू शकता किंवा त्या मुद्दामून आणण्याची गरज नाही कुठनं. डेफिनेटली ह्या आता पडलेलं आहे जे आपण आणलं, पण आणि अशा अनेक गोष्टी तुम्ही तुमच्या घरामध्ये वाचवू शकता, ठेवू शकता. एखादा सरडा असू शकतो, एखादी पाल असू शकते, एखादं किडा असू शकतो ज्याला आपण पाय येईपर्यंत किंवा एखाद्या गोष्टीसाठी आपण त्याला प्रोटेक्ट करू शकतो, जेणेकरून तुमच्या घरामध्ये सुद्धा एक अशा प्रकारचं वातावरण तयार होईल की जेणेकरून आपण निसर्गाला मदत करू. आणि जरी आपलं मध्यंतरी हे तुटलेलं असलं नाळ, तरीसुद्धा ह्याच्या पुढची जी जनरेशन आहे त्यांना ह्या गोष्टीची खूप 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 गरज आहे. त्यांनी जर का हे केलं तर मग आपलं भविष्य जे आहे भारताचं ते निसर्गाच्या दृष्टीने तरी डेफिनेटली चांगलं होईल. धन्यवाद.